चिंता वाढली. उजनी धरण जानेवारी महिन्यातच पुणे पातळीवर. पुणे जिल्ह्यातील धरणामधील 10 टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे. युवासेनेची मागणी. शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई, विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या आदेशानुसार युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने सोलापूर निवासी उपजिल्हा अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी युवासेना उपप्रमुख राम कांबळे, तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे, अमोल पाटील, दिनेश आंबेवले, विशाल तयावाले, राजेश चौधरी, गणेश तयावाले, अजय कांबळे, दिनेश तयावाले इत्यादी युवा सैनिक उपस्थित होते. संपादक हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज, अकलूज, सोलापूर. उजनी धरण हे सोलापूर, पुणे, धाराशिव आणि नगर या जिल्ह्यासाठी वरदानी ठरलेले उजनी धरण आहे. उजनी धरण यावर्षी जानेवारी महिन्यामध्येच मायनसमध्ये गेलेलं आहे. मायनसमध्ये गेल्यामुळं 5 महिने एक शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीमध्ये तोंड द्यावं लागणार आहे. तरी त्यासाठी या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे आमदार आणि खासदार या सर्वांनी मिळून जे पुणे जिल्ह्यामध्ये जे धरणं आहेत त्या धरणामधील काही पाणी म्हणजे 10 TMC पाणी उजनी धरणामध्ये सोडण्याची आम्ही युवासेनेच्या वतीने मागणी करत आहोत. आणि ह्या मागणीसाठी आम्ही 29 तारखेला शिराळ टेंभुर्णी येथे युवासेनेच्या वतीने रस्ता रोको करत आहोत. तरी या प्रशासनाने आणि शासनाने तात्काळ उजनी धरणामध्ये 10 TMC पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. याच्या आधी सोलापूर जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी उजनी धरणामध्ये 10 TMC पाणी सोडलेलं होतं. तरी त्यांचाच एक आदर्श घेऊन या बाकीच्या सर्व आमदारांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पाणी सोडण्याची एक व्यवस्था करण्यात यावी.